टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केजबीड रोडवरील रेणू बार समोर पूर्व वैमान्यासातून विलास नवनाथ घुले वय 25 वर्ष राहणार टाकळी तालुका केज या तरुणाची चाकूने पोटात वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी केज पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 मुख्य आरोपींना अटक केली असून इतर 7 आरोपी सध्या फरार आहेत। मृत विलासचा भाऊ रमेश नवनाथ घुले वय 35 वर्ष याने केज पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे। पोलीस रिपोर्ट मधील माहितीनुसार मृत विलास घुले आणि त्याचा भागीदार आकाश चाळक हे टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान हॉटेल गावकरी चालवतात। दिनांक 20 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलवर असताना आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून क्रमांक MH44Z 9542 तिथे आली। तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही, आज तुझा मर्डरच करतो असं म्हणत आरोपींनी उमेश माने या जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण सुरू केली। जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला। त्याच्या मागे विलास घुले आणि त्याचा चुलत भाऊ नितीन घुले हे देखील धावले। केजबीड रोडवरील रेणू बार आणि बंद असलेल्या समर्थ बियर बार समोर राष्ट्रीय महामार्गावर आरोपींनी त्यांना गाठले। तू मध्ये का पडतोस असं म्हणत आरोपी रामेश्वर गायकवाड याने विलासच्या पोटात चाकू खुपसला। या गंभीर हल्ल्यात विलास घुले जखमी झाला। त्याला तातडीने अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना दिनांक 21 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेनंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवून दिनांक 22 जून 2026 रोजी पहाटे 2 आरोपींना अटक केली। यामध्ये बाबासाहेब गोरोबा उर्फ गोरख कदम वय 40 वर्ष आणि संतोष नरहरी कदम वय 45 वर्ष राहणार दोघेही कदमवाडी यांचा समावेश आहे। सदर गुन्ह्यात आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 103(1) खून, 109, 189 पोटकलम 2, 191 पोटकलम 2, 191 पोटकलम 3, 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 392/2026 करण्यात आला आहे। मंगेश गोरख कदम, भैयासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंटी कदम, नवनाथ कदम आणि दीपक कदम यांच्यासह 7 आरोपींना सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्ट केज यांच्याकडे आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। फरार 7 आरोपींना अटक करणे, हत्येसाठी वापरलेला चाकू आणि गुन्ह्यातील स्कॉर्पिओ गाडी जप्त करणे तसेच हत्येचे नेमके मुख्य कारण काय आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल शोध घेण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे स्वतः करत आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।